आता इथे तुम्ही बघू शकता आपली फोडणी छान झालेली. लगेच इथे मी डाळ ॲड करणार आहे. आज आपण इथे डाळ कैरी बनवणार आहोत. अर्धा किलो डाळ कैरी बनवणार आहोत. हे ना, हे कैरीचे पुढचं जे असतं ना ते कट करून घ्यायचं आहे बघा. त्यानंतर हे पण कट करून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही किसून घेतली तरी चालेल. पण मी इथे अशी कट करून घेणार आहे. एकसारखी कट करून घ्यायची. आधी अशी त्याच्या लांब लांब अशा फोडी करून घ्यायच्या आहे, म्हणजे कट करायला सोपं जातं. हे बघा, इथे मी अशा कट करून घेणार एकसारख्याच. हे बघा, इथे मी एकसारखे असे कट करून घेतलेले आहे. हरभऱ्याची डाळ 5 तास भिजवून घेतलेली आहे. ती एकसारखी अशी सर्व एकसारखे अशा फोडी करून घेतलेल्या आहे. हवं तर तुम्ही इथे सालं काढून घेतले ना तरी चालेल, पण मी इथे सालं न काढताच मिक्सरला लावणार आहे. बरेच जण ते इथे किसूनच ही कैरीची चटणी बनवतात, पण मी इथे अशा फोडी करून कैरीची चटणी बनवणार आहे. तुम्ही एकदा अशी चटणी बनवून बघा. सालं पण इथे न काढता अधिक टेस्टी लागते. आता ह्याच्यामध्ये मी लसूण ॲड केलेलं आहे. इथे थोडंसं आलं घेतलेलं आहे, ते पण ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे. इथे 5 हिरव्या मिरच्या अशा कट करून घेतल्या, त्या पण ॲड केलेल्या आहे. आता हे सर्व साहित्य आहे ना मिक्सरला मी फिरून घेणार आहे. हे बघा, सर्व कैरी मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेली. थोडीशी कोथिंबीर पण ॲड केली आणि चालू बंद करून मी हे आरडभरडच मिक्सरला फिरून घेणार आहे. जास्त बारीक पण करायचं नाही आणि जास्त जाड पण ठेवायचं नाही आहे. हे बघा, इथे मी कैरी अशी आरडीभरडी मिक्सरला फिरून घेतलेली आहे. आणि मिक्सरला फिरवतेने ह्याच्यामध्ये 1 चमचा जिरे ॲड केलेले आहे. जी हरभऱ्याची डाळ भिजवून घेतली होती ती पण इथे हे बघा आरडीभरडी अशी मिक्सरला फिरून घेतलेली. सेम अशीच करून घ्यायची. इथे आपण अर्धा किलो कैरीची डाळ कैरी बनवणार आहोत. इथे आता आपण कढई ठेवलेली आहे. 2 पळ्या भरून इथे मी तेल ॲड करणार आहे. आपण तेल गरम झालं ना की लगेच इथे मोहरी ॲड केलेली आहे. थोडासा हिंग टाकून घेतलेला आहे. थोडासा कढीपत्ता. तेलामध्ये मोहरी ना छान असे तडतडले पाहिजे एवढी फोडणी इथे कडक करून घ्यायची आपल्याला. तुम्ही बघू शकता आपली फोडणी छान झालेली. लगेच इथे मी डाळ ॲड करणार आहे. त्याच्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहे. पूर्ण आहे ना आपण तर फोडणीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. आधी सर्वात आधी इथे डाळच मिक्स करून घ्यायची आहे. आता इथे डाळ छान मिक्स झाल्यानंतर आहे ना लगेच आपण ती कैरी इथे बारीक करून घेतली होती ना मिक्सरला शारडी भरडी ती ॲड करायची ह्याच्यामध्ये. तर मी ह्याच्यामध्ये ना हे छान मिक्स करून घेणार आहे. पूर्ण डाळ कैरी छान एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. ही डाळ कैरी बनवताना ना कढई मात्र जाड घ्यायची, जाड बुडाचीच घ्यायची. फोडणीमध्येच ही डाळ ही कैरी छान मिक्स करून घ्यायची आहे. पूर्ण खाली जी फोडणी आहे ना ती पण आपल्याला वरपर्यंत आहे बघा छान मिक्स करून घ्यायची आहे. आता इथे 1 चमचा भरून इथे मीठ ॲड केलेलं आहे मी. आणि अजून 1 चमचा काळं मीठ इथे ॲड केलेलं आहे. त्याच्यामुळे आपली डाळ कैरी अधिक चटपटीत होते. आता हे पुन्हा छान मिक्स करून घेणार आहे. पूर्ण मीठ आहे ना आपलं हे खालीपर्यंत हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, तर गॅस बारीक ठेवायचं, कढईला लागलं नाही पाहिजे. हे बघा इथे छान मिक्स झालेलं आहे. आता इथे मी 2 चमचे इथे गूळ ॲड केलेलं आहे. गूळ टाकल्यानंतर इथे पुन्हा एकदा आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तिखट, आंबट आणि गोड अशी आपली इथे डाळ कैरी तयार होती. इथे छान मस्त अशी मिक्स झालेली आहे. 1च मिनटं मी आता ही अशीच राहून देणार आहे. आता आपण इथे कोथिंबीर ॲड करणार आहोत. आता इथे कोथिंबीर ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे ना हे छान मिक्स करून घ्यायची. आणि आता इथे आपली तिखट, आंबट, गोड अशी डाळ कैरी इथे तयार झालेली आहे. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल ना तर पटकन लाईक करून घ्या. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या.
आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. कैरी किसून घेतली ना आणि डाळ भिजवली ना की वरून पण इथे फोडणी टाकू शकतो, पण मी इथे जास्त प्रमाणात केलेली म्हणून मी कढईमध्येच ह्याला फोडणी दिलेली आहे. तुम्ही अशी चटपटीत आंबट गोड तिखट अशी डाळ कैरी बनवून बघा, अतिशय टेस्टी लागते. आणि अशा छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.